धक्कादायक अशी बातमी बदलापूरमधून बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले। याच घटनेविरोधात आता आंदोलक हे आक्रमक झाले। तर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। विद्याजी, तुमचं लोकशाही मराठीमध्ये मनापासून स्वागत। धक्कादायक अशी बातमी बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेत। काय प्रतिक्रिया द्याल? नाही, याच्यामध्ये अत्यंत गंभीर असा मुद्दा आहे हा की मुलींवरती शाळेमध्ये जर अशा प्रकारे लैंगिक अत्याचार होत असतील तर पालकांचा संताप अनावर होणं नक्कीच समजू शकतो आपण। रेल्वे रोकोचं आंदोलन त्यांनी केलंय कारण या प्रश्नाकडे गांभीर्याने सरकारने प्रशासनाने बघावं हे उद्दिष्ट आहे, म्हणून ते संतापाच्या भरात त्यांनी ते आंदोलन केलेलं आहे। आणि निश्चितच शासनाने आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। संबंधित शाळेवरती कडक जे कोणी असतील त्या अत्याचारामध्ये लहान मुलांना आणि मुलींना त्रास देणारे त्या लोकांवरती कडक कारवाई केली पाहिजे। आणि लोकांचा उद्रेक होईपर्यंत मग आपलं गृह खातं काय करतंय? गृह खात्याची जबाबदारी आहे अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होऊ नयेत म्हणून। परंतु आता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण याचे प्रमाण वाढताना दिसतंय, अशा घटना होताना दिसतंय। आणि जेव्हा संताप आणि ज्याचा उद्रेक होतो तेव्हा रास्ता रोको, रेल्वे रोको असे आंदोलन केले जातात। तेव्हा त्यांना आपल्याला दोष देता येणार नाहीये। प्रशासनाने आणि पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई लवकरात लवकर करावी ही अपेक्षा आहे। नक्कीच। खरं तर ही घटना घडल्यानंतर 4 दिवसांनंतर प्रशासनाला जाग आली। कोलकात्याचं प्रकरण ताजं असतानाच आता महाराष्ट्रात बदलापूरमध्ये अगदी छोट्या चिमुकल्यांवरती असे अत्याचार होतात, अशा घटना घडतात। पालकांना या संदर्भात इतका आक्रमक व्हावं लागतं, त्यानंतर प्रशासन या सगळ्याची दखल घेतं। प्रशासन या सगळ्यामध्ये कमी पडतंय का? निश्चितच प्रशासनाला 4 दिवसाने जाग येते। आपल्याला जर का आपल्या लहान मुलांनी सांगितलं की अशा प्रकारचे शाळेत काहीतरी अत्याचार होत आहेत तर त्याची लगेच गांभीर्याने पालकांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे आणि लगेच पोलिसात गेलं पाहिजे। पोलिसांनी या अत्याचाराकडे फार संवेदनशीलतेने बघितलं पाहिजे, परंतु पोलीस यंत्रणा तितकी संवेदनशील आपल्याला दिसत नाहीये। पोलिसांनी जर याची गांभीर्याने दखल घेतली असती 4 दिवसापूर्वीच तर आज लोकांचा एवढा उद्रेक झाला नसता। आणि म्हणून प्रशासनाने 4 दिवसात झोपा काढल्या काय असं मला विचारावंसं वाटतंय। आणि हा मुद्दा फार गांभीर्याने घेतला पाहिजे। गृह खात्याची जबाबदारी आहे, पोलिसांची जबाबदारी आहे आणि ती निश्चितच मला वाटतं लवकरात लवकर व्हावी म्हणून लोकांनी हा उद्रेक केलेला आहे। नक्कीच। धन्यवाद विद्याजी, आपण लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।